जल्लोष नावाचं LED मध्ये हे करणार आहे. जल्लोषचं सेटअप लावत आहेत. रात्री तुम्हाला दाखवतो कसं आहे ते जल्लोष नाव व्यवस्थित. मित्रांनो जल्लोष हे नाव बघा जरा खाली गेलं आहे त्याच्यामुळे दिसत नाही आहे. आणि ही लाइटिंग वगैरे आहे केलेली दाखव ना. आता मित्रांनो आपण जल्लोषच्या ठिकाणी आलो आहे आणि आज 30 तारीख आहे आणि उद्या 31. आणि आपल्याकडे आज अक्षय मेस्त्री ना. आणि हे कशाबद्दल आहे तुझं वाळू शिल्प? ते जल्लोष 30+ कार्यक्रम असतात ना. हां आपले ते कार्यक्रम मध्ये रेकॉर्ड असतात. आपले ऑर्केस्ट्रा बी पर्यटक येणारे असतात ना त्यांच्यासाठी ते वाळू शिल्प आम्ही बनवतो. दरवर्षी करतो तू? दरवर्षी कायम. हो डेली चालू आहे. ठीक आहे ठीक आहे. अरे बघा मित्रांनो असं हे काढलेलं आहे. सेव द गर्ल ना. हां सेव द गर्ल. आर्टिस्ट बघा अक्षय मेस्त्री जामसंडे. याचा आपण कॉन्टॅक्ट नंबर देतो मी तुम्हाला स्क्रीनवर. कधी कॉन्टॅक्ट करू शकता. आपण आता सध्या 2 तारीखला कुठे? तिकडे देवगडला. मित्रांनो लहान मुलांसाठी बघा घसरगंडी आहे. इथून खालून वर जायचं परत वरून खाली उतरायचं आणि हे पाहणं आहे बघा. लहान मुलांची जी मोठी पोरी खेळत आहेत उड्या मारत आहेत बघा. मित्रांनो कव्यांसाठी बघा फूड स्टॉल लागलेले आहेत प्रत्येकी. मित्रांनो बघा जल्लोष केलेला आहे आणि स्पॉट लाईट पण बघा पवन चक्र मारलेलं मस्त वाटत आहे. जल्लोषचं जरा जास्तच ब्लिंक होत आहे. आणि हे बघा आमचे आत्ता येत आहेत सगळी वाईट बुद्धीची ती तुझ्या पायाखाली घे. वडाची साल पिंपळात कर, पिंपळाची साल वडात कर. आणि आमचो हो कार्यक्रम सगळ्यांका खूप 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 आवडून देत रे महाराजा. महाराजा मेल्यान सगळं श्वास आत घेतल्यानं माणसा गुदमरली तिकडे. ऐकल्यानंतर देव तुझंच ऐकल बाबा. पण हे असे काय टाळी वाजवत नाही. काय झाला काय कुडकुड नसती काय थंडी आहे. थांबा थांबा असे नाही वाजवत. तुका काय बघूच. हा अरे त्या देवगडच काय जर हापूस नसतील तर कोकणच काय जर शहाळी नसतील. अरे त्या देवगडच काय जर हापूस नसतील तर कोकणच काय जर शहाळी नसतील. हा मालवणी भांडणच काय त्याच्यात गाळ्यो नसतील. आणि तो देवगड तो जल्लोषच काय जर शिट्टीओ आणि टाळ्यो नसतील. ही माझी माणसं. वा जबरदस्त जबरदस्त. एकदा सगळं काय टाळ्या ऋतिक साठी सुद्धा झाल्या पाहिजे. ऋतिक बरोबर मी हल्लीच एका सिनेमामध्ये काम केलं आणि त्या सिनेमात सुद्धा त्याने खूप छान काम केलं होतं. वेटोबा या मालिकेतलं तुम्ही त्याला पाहिलं आणि आता आज त्याची अँकरिंग सुद्धा तुम्ही पाहिलेली आहे. खूप छान मजा आली मित्रा.
आता जरा मी कंटिन्यू करतो. तर माणसं माझी पण आहेत, मी पण इकडचाच आहे, वाघेरीचा आहे मी, कणकवलीचा, त्याच्यामुळे ही माणसं माझी सुद्धा आहेत, बरोबर की नाही. आणि त्याचा संपूर्ण बँड जोरदार टाळ्या. वा 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 वा, क्या बात आहे, श्याम भाई आगे. आता वाटतंय की नाही खऱ्या अर्थानं मुंबई रिकामी झाली आहे म्हणून सगळे इकडे झालेले आहेत. हा, क्या बात आहे. पण मी काय म्हणतो, आता तुम्ही आला आहात इकडे, हे सगळं बरोबर आहे. वा 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 वा, क्या बात आहे, मजा आलेली आहे. राजवीर चायनीज बिर्याणी कॉर्नर आहे, कासेडरचं आहे आणि आपले सबस्क्रायबर आहेत मित्रांनो. यांचं हॉटेल आहे बघा. मित्रांनो शोरमा भेटतात म्हणजे सनीज जोईल, 2 चक्कीवरचेच आहेत आणि त्यांच्यानी काउंटर लावलेलं आहे 7 नंबरला. राजवीर बघा, राजवीर चायनीज बिर्याणी कॉर्नर इथे बघा. आता त्याचा काउंटर बघा किती मोठा आहे, थोडी गर्दी आहे आणि काउंटरवर बघा ऑर्डर बुकिंगसाठी आहे ते. देवगडमध्ये सुप्रसिद्ध वेदा हॉटेल त्यांचं आहे काउंटर आणि हे बघा यांचे काउंटर लागलेले आहे, टेबल वगैरे लागलेले आहेत. त्यांचा स्टाफ आहे मित्रांनो बघा. तुमची सगळ्यांची साथ मला लागणार आहे. एक ही नारा गूंजेगा, बोलो सियावर प्रभु रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय. आता सगळ्यांचा आवाज. हर घर में बस एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा. हर घर में बस एक ही नारा गूंजेगा. क्या बात आहे. एक तर सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला सगळ्यांना उत्तम आरोग्याचं आणि भरभराटीचं जावं, या सगळ्यांना आम्ही आमच्या सगळ्या टीम तर्फे शुभेच्छा देतो. आणि आता एकदा परत मागचे इथेपर्यंत आवाज पोहोचले, देवगडचा आवाज अयोध्येपर्यंत पोहोचला पाहिजे मित्रांनो. हर घर में बस एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोले. मेरे भारत का बच्चा बच्चा, मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा
मेरे भारत का